नमस्कार मित्रांनो, कधी नोटीस केलंय का जे लोक आधी खूप वेळ बोलायचे तेच अचानक शॉर्ट रिप्लाय द्यायला लागतात आणि मग आपल्याला मनात एक प्रश्न येतो, तो किंवा ती बदलली आहे का, की फिलिंग्स संपल्या? मित्रांनो, रिलेशनशिपमध्ये सायलन्स हा सगळ्यात पेनफुल फेज असतो. कारण ब्रेकअप झालं तर निदान रिझन कळतं, पण डिस्टन्स वाढलं की मन रोज ॲन्सर शोधतो. कधी कधी समोरची व्यक्ती खरंच बिझी असते, पण काही वेळा ते इमोशनली दूर जात असतात आणि त्याचे काही संकेत आधीच दिसायला लागतात. जसं की तुमचं मेसेजला उशिरा रिप्लाय किंवा कॉन्व्हर्सेशनमध्ये इंटरेस्ट कमी होणं, पूर्वीसारखी केअर न दाखवणं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला खरंच तुमची व्हॅल्यू असते तो कितीही बिझी असला तरी तुम्हाला इग्नोर करून ठेवत नाही. रिलेशनशिप फक्त लव्हवर टिकत नाही, तर एफर्ट, टाईम आणि इमोशनल कनेक्शनवर टिकत असतं. आणि हो, कधी काही लोक आपल्यापासून दूर जातात, आपली ती कमी नसते, फक्त त्यांचा प्रवास वेगळा असतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कुणी असं अचानक डिस्टन्स ठेवला आहे का? ठेवला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण डिस्टन्स शब्दांनी नाही तर त्यांच्या वागण्यातून आपल्याला जाणवतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.